कराड शहर पोलीस ठाणेकडून जखीणवाडी परिसरात छापा टाकून तब्बल 1,87,680 रुपयांच्या देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईत 75 बॉक्स देशी दारू हस्तगत करण्यात आली असून संबंधिताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मौजे जखीणवाडी ता. कराड येथे शंकर तुळशीराम थोरात रा. मलकापूर ता. कराड जी. सातारा याने पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदा देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी ठेवला आहे। या माहितीच्या आधारे कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान 75 बॉक्स देशी दारू आढळून आली। पोलिसांनी सुमारे 1,87,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल धीरज कोरडे यांनी फिर्याद दिली असून कराड शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। छापा कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक मगदूम, पोलीस नाईक जगताप, लाटणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधव, विभूते, वाणमाने, माने आदी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक किशोर तारळकर करीत आहेत।